अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात 16 जानेवारीला अकोट पोलिसांनी पेट्रोलिंग करताना संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 2 आरोपींना अटक केली होती। अजय देठे आणि प्रफुल्ल चव्हाण अशा 2 आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी 2 देशी कट्ट्यांसह 9 जिवंत कारतूस जप्त केले आहे। चौकशी दरम्यान आरोपीचे थेट लॉरेन्स बिशनोई आंतरराष्ट्रीय यांचे संबंध असल्याचे समोर आल्याने अकोला पोलीस कसून चौकशी करीत आहेत। पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली। अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनी लॉरेन्स बिशनोई गँगशी संबंध असलेल्या एका आरोपीला पुण्यातल्या वारजे भागातील भालेकर वस्तीतून अटक केली। शुभम रामेश्वर लोणकर असे आरोपीचे नाव आहे। तो मूळचा अकोट तालुक्यातल्या नेवोरी गावाचा रहिवासी आहे। त्याचा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिशनोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिशनोई यांच्याशी संपर्क आणि संबंध असल्याचा पोलीस तपासात समोर आलाय। त्याला या दोघांचे आंतरराष्ट्रीय कॉल आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। त्याचं नाव प्रफुल्ल विनायक चव्हाण, वय 25, राहणार अडगाव बुद्रुक तेलारा। दुसरा आरोपी अजय कोलाराम थेटे, वय 27, राहणार अकोट। या दोघांचा रोड निष्पन्न झाला होता आणि अकॉर्डिंगली गुन्ह्यामध्ये त्याची अटक करण्यात आली होती। पुढची तपासामध्ये असं दिसून आला की एक अननोन आरोपी यांनी वेपन त्या आरोपीला एक आणखी आरोपी शुभम रामेश्वर लोणकर, वय 25, राहणार वारजे पुणे यांनी डायरेक्ट केला होता की या ठिकाणी तुम्ही जाऊन या लोकांना भेटा आणि ते पार्सल डिलिव्हरी करा। शुभम लोणकर बद्दल तपास करताना पोलिसांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी गेली आणि सेफ्टी त्याची स्कूटनी केल्यानंतर असं लक्षात आला की आरोपी शुभम लोणकर यांनी गँगस्टर 2 वेळी व्हिडिओ कॉल्स केलेले आहेत। ते व्हिडिओ कॉल अंदाजे डिसेंबर 2022 तसेच डिसेंबर 2023 आरोपी शुभम लोणकरला इंटरनॅशनल नंबर्सवरून कॉल पण आलेले आहे। यामध्ये एक कॉल कर्नाटकातील अनमोल बिश्नोई नंबर से और दूसरा एक दुबई के नंबर से प्राप्त हुए। इस जानकारी के आधार पे आगे की तपास अकोट पुलिस और एनसीबी की तरफ से किया जा रहा है। तांत्रिक तपासनी और इतर तपासनी 16 जानेवारीला अकोट पोलिसांनी गस्ती दरम्यान संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 2 आरोपींना अटक केली होती। अजय देठे आणि प्रफुल्ल चव्हाण अशी या 2 आरोपींचे नाव होते। त्यांच्याकडून पोलिसांनी 2 देशी कट्ट्यासह 9 जिवंत कारतूस जप्त केली। त्यांच्या चौकशी दरम्यान हत्यार पुरवठ्याचा मास्टरमाइंड असलेल्या शुभम लोणकरचं नाव समोर आलं। सध्या आरोपी शुभम लोणकर हा पोलीस कोठडीत आहेत। दरम्यान अकोल्यातील आरोपीचे थेट लॉरेन्स बिशनोई आंतरराष्ट्रीय यांचे संबंध असल्यास समोर आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली। आज अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। जानेवारीला अकोट येथे 2 फायर आर्म्स तसेच 9 राऊंड्स जप्त करण्यात आले होते। या तपासात सुरुवातीला 2 आरोपी हे अटक करण्यात आले आणि त्याच्यानंतर पुढची तपासमध्ये असा दिसून आला की पुण्याचा एक आरोपी यांनी ते सगळं ऑपरेशन गाईड केला होता आणि एक मिडलमॅन मार्फत अकोटला डिलिव्हरी देण्यात आली होती। पुण्याच्या आरोपीला 29 जानेवारीला ताब्यात घेण्यात आला होता। याची पुढची तांत्रिक तपासणीमध्ये असा दिसून आला की हा आरोपींनी तथाकथित लॉरेन्स बिशनोई सोबत 2 वेळी व्हिडिओ कॉल केलेले आहे। तसेच याचा तथाकथित भाऊ अनमोल बिशनोई सोबत पण एक ऑडिओ कॉल तसेच एक आणखी इंटरनॅशनल नंबरवरून ऑडिओ कॉल्स आहे। पुढची तपास अकोट सिटी तसेच LC मार्फत होत आहे आणि आम्ही सर्व रीतीने सर्व अँगलने तपास पुढची करत आहेत। इन्व्हेस्टिगेशन मध्ये नक्की समजणार आहे की काय उद्देश होता। सर आतापर्यंत किती लोक आहेत? 3 शुभम आणि त्याच्या इतर 2 साथीदारांचा बिशनोई गँगच्या इतर कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का याचा तपास अकोला पोलीस करत आहेत।